हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून 2 वेळा हजेरी लावत आहेत. तर 2 कंत्राटी महिला डॉक्टर खासगी दवाखान्यात सांभाळून वेळ मिळाला तर ग्रामीण रुग्णालयाकडे येत असल्यानं रुग्णालयाची 9 वाजताची ओपीडी 10 वाजता सुरू केली जाते. तसेच संध्याकाळी 4ची ओपीडी बंदच ठेवली असल्यानं उपचाराअभावी रुग्णांना घरचा रस्ता दाखवला जातोय. डॉक्टर वेळेवर नसल्यानं रुग्णांना तासनतास तिष्ठत बसावं लागतं. ग्रामीण रुग्णालयाचा कारभार आओ जाओ अशा वृत्तीनं रामभरोसे झालाय. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेल्या रुग्णालयातून सेवाच मिळत नसल्यानं रुग्ण आणि नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना सेवा मिळावी, कोल्हापूर सांगली राज्यमार्गावर होणाऱ्या लहान मोठ्या अपघातातील जखमींवर तात्काळ उपचार मिळावेत या हेतूनं 25 वर्षापूर्वी हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालय सुरू झालं. सध्या या रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे. एक मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि 2 कंत्राटी महिला डॉक्टर यांच्या तुटपुंज्या सेवेवर रुग्णालय सुरू आहे. दररोज 100 ते 150 रुग्ण केस पेपरच्या पाळीत उभे असताना मुख्य वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून 2च दिवस रुग्णालयाकडे येत असल्यानं इतर कर्मचारी वेळ मिळेल तसं सोयीप्रमाणे रुग्णालयाचं कामकाज सांभाळत आहेत. शासनानं 2 महिला डॉक्टर कंत्राटी भरती केल्यात. ते आपल्या खाजगी दवाखान्याची सेवा पूर्ण करून वेळ मिळाला तर रुग्णालयाकडे येत असल्यानं रुग्णाची केस पेपर ओपीडी 9 वाजताची वेळ असताना 10 वाजता सुरू केली जाते. ती दुपारी 1 वाजता बंद केली जाते. केस पेपर काढून रांगेत उभे असलेल्या रुग्णांना तासनतास डॉक्टरांची वाट बघावी लागते. दुपारी 4ची ओपीडी बंदच ठेवली जाते. यामुळे केस पेपरच्या रांगेत उभे असलेल्या रुग्णांना थेट घरचा रस्ता दाखवला जातो. रुग्णालयाच्या कामकाजावर आणि सेवेवर कोट्यावधी रुपयांचा शासन खर्च वाया जात असून रुग्णांना सेवा मिळत नसल्यानं ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त होतोय. रुग्णालयामध्ये आलेल्या पेशंटना डॉक्टर अभावी इचलकरंजीच्या आयजीएम, सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल आणि कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयाकडे त्यांची इच्छा नसताना पाठवलं जात आहे. कागल येथून बदलून आलेले एक आरोग्य सेविका कधीही येते आणि कधीही जाते. त्यांना विचारायला रुग्णालयात डॉक्टरच नसल्यानं संपूर्ण कामकाज रामभरोसे सुरू आहे. रुग्णालयामध्ये प्रवेशद्वारापासून प्रत्येक विभागापर्यंत 3रा डोळा म्हणजे सीसीटीव्हीची नजर असून डॉक्टरांची मनमानी सुरू असल्यानं रुग्ण वैतागून गेलेत. कोट रुग्णाच्या सोयी ग्रामीण रुग्णालय आहे. डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे रुग्णांना शहरातील दवाखान्याकडे जावं लागतंय. जिल्हा आरोग्य विभागाकडे डॉक्टरांच्या सेवा तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची भरतीबाबत पाठपुरावा सुरू आहे. डॉक्टरांची खाजगी प्रॅक्टिसवर निर्बंध घालण्याची आवश्यकता आहे. वरिष्ठांनी ते करावं. रुग्णालयाला निश्चितच शिस्त लागेल असं अरुणकुमार जानवेकर, नगराध्यक्ष हातकणंगले यांनी सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने.